निदान एक वाक्य सांगू का सर्व्हिसवाल्याला, जिनं दूध पाजलं तिने कधी पगार विचारला नाही, पण ज्यानं मुलगी दिली त्यानं पगार विचारल्याशिवाय दिले नाही. जरा महिला मंडळ वाईट वाटेल तुम्हाला, मी तुमच्या मुलासारखा आहे. एक 8-10 दिवसातून नवऱ्याला आहे ना त्याच्या आईला भेटायला पाठवायचं सोडा. त्याला सांगा तुम्ही जाऊन या दुपारपर्यंत, रविवार तर आहे. तसं मग वाटलं तर मटण संध्याकाळी करू आपण, रविवारी तीच अडचण राहते ना. बघ मटण तर आणून ठेवलं, जावा कवा तुम्ही त्याला सांगा. आणि जाताना ना काही नका देऊ, एक थोडंसं लोणचं, 1-2 पापड कागदात बांधून द्या. त्या सासूला जर दिले ना, तिच्या आशीर्वादावर तुम्हाला 3 पिढ्या कमी पडणार नाही. तुम्ही इकात आणून नोंद. अहो तिचा मुलगा तुमच्या ताब्यात आहे, तुम्हाला तिचं काही वाटलं नाही का? तिनं बिचारीनं 9 महिने कुशीत ठुलाय, 20 वर्ष सांभाळलाय, पूर्ण तुमच्या ताब्यात देऊन टाकलाय. अरे ते बिचारे तुम्हाला विचारल्याशिवाय पाणी पिते नाही रे. अरे जरी जगायचं ठरलं, महिला मंडळ आता तुम्ही उगाच लावून धरले, आमच्यावर लय अन्याय आहे ना, आमच्यावर लय अन्याय आहे. काही नाही हो, आता ज्यांच्यावर खरे अन्याय आहे ते शब्द बोला ना. सरकार तुमच्या बाजूनं, कायदा तुमच्या बाजूनं, सगळं तुमच्या बाजूनं. आमची वांग्यातली गंमत झाली भाऊ. एक माणूस आमची बाजू घेईन. बरं बायकोला लय बोलावतं, ती म्हणते मी कोर्टात जाईन. बाई काय बोलतो, मीच खातो बोलणे. मग आता काय कर. नाही तर आता खरं सांगा पुरुष मंडळी, आपल्या बायको इतकं आपल्याला अजून कोणी वाईट बोलेले का? तरी आपण त्याच घरी मुक्कामाला आहे. आता काय करता मला. आपली बायको आपल्याला 2 पोरं झाल्यावर म्हणते तुम्हाला काही कळत नाही. आता काय बोलायचं. आणि आपणही कुशल म्हणतो खरं आहे बुवा. अरे आता काय. महिला मंडळ विनोद नाही, महिला मंडळ थोडी सासू-सासऱ्याची दखल घ्या. आता एक वाक्य ऐकाल का महिला मंडळ माझं? महाराज म्हणून नका ऐकू, तुमचा मुलगा म्हणून ऐका. एकच वाक्य ऐका. तुम्हाला जर कधी कोणी विचारलं ना सासू सासरे तुमच्यात आहेत का, तर तुम्ही त्यांना असं सांगा, मी त्यांच्यात आहे. ते माझ्यात नाही, मी त्यांच्यात आहे. जमीन त्यांची आहे, जो खिलारी माझ्या ताब्यात आहे तोही त्यांचाच आहे. तो फक्त सांभाळायला माझ्याकडे आहे, कारण त्याला मीच आकळू शकते, दुसरं कोणी आकळू शकत नाही. घरात माणसं राहणार नाहीत. खोटं आहे. दुसरी गोष्ट घडणार आहे, दहावे आणि पुण्यतिथ्या बंद होणार. दहाव्याचं आता पॅकेज निघणार. लग्नाचं काय निघलंय? पॅकेज. दहाव्याचं सुद्धा पॅकेज निघणार बामणाला. कावळाही तू चांद, भातही तूच शिजव, चप्पी तूच कर. तुला नाही कोणी भेटलं, ज्याचं प्रवचन ठुलंय त्याची कर. चांगल्या चांगल्या बापांनी चांगल्या चांगल्या माणसांनी बापाच्या दाव्याचे न्यायाचे पैसे पडवले. थोर लग्न मागितले तो म्हणला आपला काही संबंध नाही. धाकटा म्हणला मी त्याचा नाहीच तर पैसे द्यायचा काय संबंध नाही. म्हणतो मी फुकाट करतो पण त्याचा हाय एवढं तर म्हणा. आता तो तर मिळालाय. दहाव्याचे तुमच्याकडे प्रवचन असतात का दहाव्याला? नाही नाही, आमच्याकडे दहाव्याला प्रवचन असते सरलाट. आमच्याकडे 8:30ला सकाळी 10 वाजला, कोणाचाही 10 वाजो प्रवचन असते. खाटावर ज्ञानेश्वरी ठेवून अर्धा तास प्रवचन असतं. कोणाचाही 10 वाजो. दारुड्या बिरुड्या बेवड्या बिवड्या माळकरी कोणी असलं तरी आमचा दानका तोच. हां, इकडे तुमच्याकडे नाही ते बरं आहे. मग तुमच्याकडे काय दहाव्याला गप्पाच असतील नुसत्या कावळा शिवेपर्यंत. त्या गप्पा हाणण्यापेक्षा आहे ना काहीतरी कार्यक्रम ठेवा. एखाद्याला 10 मिनटं ज्ञानेश्वरीवर गाथ्यावर बोलायला हवा, म्हणजे माणसं निदान नदीवर तरी तेवढं नीट ऐकतील. हां हो, नाही तर दहावीचे आता सगळं बंद होणार आहे, काही नाही राहिले. हो, 10वी बंद होणार आहे. तिसरी गोष्ट, नोकरी मिळणार नाही. शेतकरी वर्गाला पाया पडून सांगतो, मी स्वतः शेतकरी आहे चांगला. काळी आई कालही सोनं देत होती, आजही सोनं देते, उद्याही सोनं देते. शेतीवर नाराज होऊ नका, शेतीला जोड व्यवसाय करा. यावर तुमचं मत काय? आणि शेतकऱ्याच्या पोरांना सांगतो, हे क्वाटरी बिटरी प्यायचं आता बंद करा. जरा जाग्यावर या.
जरा लाजा धरा लाजा. अरे तुम्हाला बापानं 20 गुंठे जमीन कमवून ठेवली, तुम्हाला 1 गुंठा घ्यावा ना अजून. अरे केरळवरून हवा भरायला आलेलं पोरग हवा भरण्यावर हायवेला 1 गुंठ्याचा मालक झालंय. जरा अभ्यास करा. केरळवरून हवा भरायला आले, रात्री 2:30ला उठत आहे हवा भरायला, त्यानं हायवेला 1 गुंठा जमीन घेतली. अरे बोर मारायला महाराष्ट्रात ते झाडाखाली शिजून भात खात्यात. हवा भरायला महाराष्ट्रातून आले पोट भऱ्या. MP ची ट्रक आमच्या हायवेनं जाते तर रस्त्याच्या कडेला शिजून भात खाते आणि आमची अवलाद जमीन इकून धाब्यावर खाते. अरे जरा माझा टेलपणा कमी करा. अरे मराल बेवडे हो मराल. हां मोकार क्वाटरी प्यायच्या आणि लग्न डामाडावला करायचे आणि मग कर्ज झालं का या रस्त्यावर आणि काढा मोर्चा आणि करा माप. हां कशाला बावळातपणा करायचा रे? कशाला पाहिजे क्वाटरीन फिटरी? रिकाम्या बाटल्या ऐकणार आणि गाड्या घेतल्या आणि बाटल्या रिकाम्या करणार आणि जमीन ऐकल्या. एवढे कबरी मांडी क्वाटरी पितात. मिश्या फुटल्या नाही ना आला कालना. 9वीचं क्वाटरी पिते, 15चं असं एवढं टाईट पाहते बापा कधी. ते बापालाच म्हणते तुझंच का मी तुझंच का मी. मग तुझ्यात आणि माझ्यात एवढा फरक कसा? त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बा माझ आहे. मग 10वीला गेलं एवढंच आहे भंगार, 16चं. बापाला म्हणते काय केलं रे माझ्यासाठी? त्यानं केलं ते सांगायचं का? बाप म्हणला मारली जखम्या, मग आता काय करेल? तू लगेच म्हणतो कोणी मारायला सांगितली म्हणजे झटेचे. तरुण पोरांना सांगतो पोरांना व्यवसाय करा, माझा ऐका आणि सांगा पोरांना हा विनोद आहे. 100 तरुणांमधल्या 20 पोरांना माझं कीर्तन पटणार नाही, पण 80 जणांना पटल्याशिवाय पोरांनो गारीगारी का, कुल्फी का, पावी का, पटारी का, रद्दी का, शेतीला जॉईंट व्यवसाय करा. शेतीच सोनेरी दिवस देणार आहे. आणि तुम्हाला नोकऱ्या लागणार कवा आणि तुम्ही शिकत बसणार कवर? बरं कुठं द्यायच्या नोकऱ्या? 25% कंपन्या लॉक झाल्यात. एका बँकेला 6 माणसं लागत होते, एका कॉम्प्युटरमुळे 2च माणसं बँक चालतात. हां 36 जिल्हे आहेत आपल्याकडे, 36च कलेक्टर लागतात आपल्याला. तालुक्याला 1च तहसीलदार लागतो, एका पोलीस स्टेशनला 1च SP लागतो. मग तुम्हाला नोकऱ्या कुठं द्यायच्या? बावळाटासारखं आपलं कवर शिकत बसायचं आणि काय मला नोकरी नाही, मला नोकरी नाही. सायकल पंक्चर 10 रुपयाला आहे, मोटरसायकल पंक्चर 50 रुपयाला आहे, मोठ्या गाडीचं पंक्चर 200 रुपयाला आहे. पावी का ना. रसाचा ग्लास केवढाला आहे उसाचा? 10 रुपयाला हाफ, 20 रुपयाला फुल. निम पाणी, बर्फ आहे, असू द्या ना पाणी. काय पिणार रेलेले आहे की जे नाहीत ते पाणी टाकूनच पितात. मग रसात असलं काय त्याच्यात नाही. पण जो माणूस कष्ट करीत असेल ना महाराज, त्याला लक्ष्मी मिळायलाच पाहिजे. महाराज तुमच्याकडं नाही दुष्काळाची झळ. तुम्ही खाली जर गेलात, मी रात्री परभणीला होतो महाराज, उद्या तिकडंच आहे महाराज. अक्षरशः ऊसाचं चरक आहे ना, ती बाई लाकूड फिरवते आणि तो माणूस तो ऊस घालून रस काढतात. मग अशी कष्ट करणाऱ्या माणसाला 100-200 मिळायचं काय विशेष हो? आज बैलाचं काम जर आमची माऊली करीत असेल शेतकऱ्याची, तर तिला 200 रुपये मिळाल्याचं काय वाईट वाटायचं काम आहे? तिला मिळायलाच पाहिजे. अशी पोरं आहेत. पोरांनो खाली जालना म्हणतात तिकडं परभणीकडं तो जार आहे ना आपला जार, तो 20 रुपयाला घेतात. किती लिटरचा? 20 लिटर काय असेल तर 20-30 लिटरचा. आणि ते रस्त्याच्या कडेला विकायला घेऊन बसते पोरांनो. पण ते जार नाही विकते, ती बाटलीनं पाणी विकत्या. आणि 5 रुपये बाटली आहे ती, 5 रुपये बाटली. आता आपली बाटली मला वाटतं 750 ml आहे आपली. हां 750 mlचीच आपण पाण्याची वापरतो. ती पाण्याची बाटली ती 5 रुपयाला विकते पोरांनो. मग एक जार जर खपला तर त्यांना 40-50 रुपये निघत आहे. आणि जाऊ द्या ना मग, गरीबाला मिळतच असतील तर कष्ट करणाऱ्याला मिळायला पाहिजे. और कितीतरी पोरं आहेत महाराज 10वीचे, का कापड दुकानात कामाला आहेत, का कापड दुकानात कामाला आहे, कापड दुकानाला गाड्या काढायला आहे, किराणा दुकानात पुढे बांधायला आहे. ते आता 6 तारखेला 10वीचा निकाल लागला ना, ॲडमिशनला पैसे घेऊन मोकळे कामाचे. मस्तपैकी चांगला सँडल घेणार, 2 ड्रेस घेणार, मस्तपैकी कॉलेजमध्ये टकाटक दिसणार. कशामुळं?
घामामुळं बिचाऱ्यानं किराणा दुकानात पुढे बांधला, 2 भारी ड्रेस घ्यायला का हरकत आहे, चांगला बूट बीट टाईट बीट पॉलिश बिलिश मारून पाहिलं ते शिकवायला गेला पाहिजे, याडपट पाहत राहिले पाहिजे काय ड्रेस आहे. कधी ध्यानात ठेवायचं महाराज, जी माणसं घामानं कष्ट करतात ना त्यांना लक्ष्मी मिळायलाच पाहिजे. मी तर म्हणतो शेतकरी मोटरसायकलवर येतो ना, मजूर मोटरसायकलवर येतो ना, येऊ द्या तो 4 चाकीवाला पाहिजे कांदे काढायला, आणि येणार आहे तो. नाहीतरी आता त्यांना आणायच जावं लागत आहे. कशात? 4 चाकी काढू द्या. पण पोरांनो व्यवसाय करा, हे नोकऱ्या बिकऱ्या हे आम्हीच राहणार आहे. फक्त 70 जागा 1000 भरायच्या आणि 20,000 भरायच्या, कवा भरायच्या? मेली नेहमी पोरं, बायका देईन कोणी. रेंज गेली रे, रेंज गेली. व्हायरस आला, व्हायरस. 35-35चे झालेत रे, 35-35चे झाले. जोडीदारांचे ऑपरेशन झाले, हा गडी तसाच. 42 पोरी पाहिल्या, एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या. त्याला एक माझ्यासारख्या भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही? तर हा पाहिला मला पाहायला आलता. पोरानो, आणि शेतकऱ्याचे पोरं बरेच आहेत. आता एक शेतकऱ्याला वाक्य सांगतो. शेतकरी माणसं नाही ना, आता शेतकरी आहे नाही ना, सगळेच आहेत. तुम्ही महाराज म्हणून ऐकू नका, पण तुमचा मुलगा म्हणून माझे 2-4 वाक्य ऐकाल का? तर सांगायला, 1, वारंवार त्या जमिनीत तेच पीक घेतल्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली. 2, टाटामेट्री, निराया कातर, राऊंडअप, गोल, M45, M35, अविनाश या तणनाशकांमुळे जमिनीतले जीवाणू गेले. 3, युरिया, अमोनियम सल्फेट, सुपर फॉस्फेट, इफ्को, नर्मदा 10-26-26 केमिकलयुक्त खतामुळे जमिनीत बॅक्टेरिया राहिला नाही. 4, शेतकऱ्याच्या दारातून गायन बैल गेल्यामुळे शेतीला शेणखत मिळत नाही. 5, शेतकरी कुटुंब विभक्त झाल्यामुळं शेतीचं क्षेत्रफळ कमी झालं, आणि क्षेत्रफळ कमी झाल्यामुळं शेताला बांध राहिले नाही, आणि बांधाला झाडं नसल्यामुळं पिकाला ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड मिळत नाही. आणि 6, शेतकऱ्याकडं पाण्याचं नियोजन राहिलं नाही. त्या पिकाला किती पाणी पाहिजे याचा शेतकरी विचारच करीत नाही. पाणी लावून देतोय आणि लग्नाला जातोय. याचा गहू भरून शेजारचे कांदे भरले, तेव्हा तो गारका माराय आला. तो कांद्यावाला म्हणला मला काढायचे होते कांदे, पाणी गेलं कसं काय त्याच्यात? असे बोगसगिरी पिकाला चालत नाही. आणि शेतकऱ्याच्या घरामध्ये उत्पन्नाच्या तुलनेत राहणीमान राहिलं नाही, म्हणून शेतकरी वाईट आहे. 4 मोबाईल आहेत, 4ला 100 रुपये रोज बॅलन्स लागतोय. 400 रुपयाचा बॅलन्स लागतोय आणि 200 रुपये इन्कम नाही. एक वाक्य समजा शेतकऱ्याला, दूध घालायला डेअरीवर गेलेला शेतकरी जर किटली वाळायच्या आत घरी आला तर तो स्लॅब टाकतो. परत वाक्य आहे का बरं का, डेअरीला दूध घालायला गेलेला शेतकरी जर किटली वाळायच्या आत घरी आला तो स्लॅब टाकतो. जो किटलीचा वास येईपर्यंत गावात थांबतो तो दूध घालून जमिनी कितो. जी माणसं काही माणसं आहे मारा, किटली दूध ओतलं का घरी आलं का लगेच नळीनं पाणी मारून गायांचं दूध बीत काढून पाणी बिणी चालून मोकळे रिलॅक्स, त्यांनी स्लॅब टाकले. हा दूध घालायला गेला, 50-50 मित्र, भंगार बापाच्या पायीत सगळ्या, डोळे लाल, खाद्याचं पोतही गेलं.